नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर आपण मागे बघितलं होतं नगर परिषदेने त्यांचं जे एक परिपत्रक आहे ते जाहीर करून त्यांनी निकालाबाबत अपडेट दिली होती की नक्की निकाल कधी जाहीर होणार आहे। तर त्यांनी सांगितलं होतं निकाल हा आचारसंहितेनंतरच जाहीर होईल। तर तशाच आशयाचं एक नवीन आता परिपत्रक प्रसिद्ध केलेलं आहे अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाने। म्हणजेच आपण जे पुरवठा निरीक्षक वगैरे पद होते तर त्याच्या निकालाची सुद्धा वाट बघत होतो। तर त्या विभागाने आता असंच एक परिपत्रक सादर केलेलं आहे आणि तेच परिपत्रक आज आपण बघणार आहोत। तर सर्वप्रथम आपण जे नगर परिषदेने जाहीर केलं होतं ते परिपत्रक बघूया। हे आपण नगर परिषदेचं परिपत्रक बघू शकतोय। 21 मेला त्यांनी जाहीर केलं होतं 3 दिवसापूर्वी। तर तेव्हा त्यांनी त्यामध्ये आपल्याला इथे सांगितलं होतं की आचारसंहिता समाप्तीची घोषणा झाल्यानंतर महाराष्ट्र नगर परिषद राज्य सेवा गट क परीक्षाचा प्रारूप निवड याद्या प्रसिद्ध करण्याकरता आवश्यक ती कारवाई करण्यात येईल। तर इथे त्यांनी सांगितलं आहे की आचारसंहिता समाप्तीची घोषणा झाल्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे। तर आता आपण पुरवठा विभागामध्ये नक्की परिपत्रकात पुरवठा विभागाच्या काय दिलेलं आहे ते बघूया। तर आपण इथे ऑफिशियल वेबसाईटला आहोत आणि इथे आपल्याला सूचना फलक दिसत असेल। सूचना फलकामध्ये आपण इथं खाली जर बघितलं तर अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग गट क सरळ सेवा भरती 2023 निकालाबाबत सूचना। तर हीच ती सूचना आहे जी आता आपण बघणार आहोत आणि ज्यामध्ये नक्की निकाल कधी प्रसिद्ध होणार आहे पुरवठा विभागाचा ते त्यात दिलेलं आहे। तर तेच आपण आता बघूया नक्की कधी निकाल जाहीर होऊ शकतो आणि कधीपर्यंत निकालाची शक्यता आहे लागण्याची। तर तिथे क्लिक केल्यानंतर आपण आपल्याकडे ही PDF जी आहे ती ओपन झालेली आहे आणि आपण आता याच्यात बघूया नेमकं कधी निकाल लागू शकतो। अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग गट क वर्ग सरळ सेवा भरती 2023। तर त्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागांतर्गत गट क मधील पुरवठा निरीक्षक संवर्गातील एकूण 324 पदांच्या भरतीकरता दिनांक 26, 27 व 28 फेब्रुवारी 2024 रोजी जे 324 पद होते पुरवठा निरीक्षकचे तर त्यासाठी 26, 27, 28 फेब्रुवारीला परीक्षा झाली होती ते आपल्याला माहितीच आहे। त्यानंतर उच्चस्तर लिपिक जे आहे त्याचे 21 पदं होते त्यांची 29 फेब्रुवारीला परीक्षा झाली होती। आणि त्यानंतर जे आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या कारणास्तव संपूर्ण राज्यात 4 जूनपर्यंत आचारसंहिता अंमलात आहे। आता यांनी 4 जूनपर्यंत आचारसंहिता अंमलात आहे असं सांगितलं आहे आणि त्यानंतर आज सबब प्रस्तुत परीक्षेचा निकाल आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजे 4 जून नंतर त्याचा निकाल जाहीर होईल। म्हणजे दिनांक 4 जून 2024 नंतर निकाल घोषित केला जाईल याची सर्व परीक्षार्थींनी कृपया नोंद घ्यावी। तर आपण नगर परिषदेचं जर बघितलं तर त्यांनी फक्त आचारसंहितेचा उल्लेख केलेला आहे आणि इथे आपण जर पुरवठा विभागाचं बघितलं तर दिनांक 4 जून 2024 नंतर निकाल प्रसिद्ध केला जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर 4 जून नंतर लवकरच निकाल घोषित होईल पुरवठा विभागाचा अशी आपण त्यांच्याकडून अपेक्षा करूया आणि लवकरच निकाल पुरवठा विभागाचा घोषित होईल। त्याबरोबर नगर परिषदेचं सुद्धा घोषित होईल आणि आपण जर ZPचं बघितलं तर ZPचे निकाल हळूहळू घोषित होत आहेत आणि एक ZPचे आता हळूहळू निकाल घोषित होणं चालू आहे। आपण बघू शकतो इथे 24 मेचं हे परिपत्रक आहे म्हणजेच आजची दिनांक आहे।